नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर सुनील पाटील सर. ते मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे गव्हर्नमेंटचे प्रकल्प असतील, काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही हॉस्पिटल, हॉटेल्सचे प्रोजेक्ट्स आहेत. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा हा प्रवास कसा होता, अनुभव आलेले कसे होते तुम्हाला या फील्डमधले, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी गप्पांना इथनं सुरुवात करूया. तर म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? खरं तर माझे वडील कोयना प्रोजेक्टमध्ये काम करत होते. म्हणजे त्यामुळे लहानपणापासूनच असं डोक्यात होतं, की आपण एक इंजिनिअर व्हायचं. हे स्वप्न माझं हार्डली 4थी-5वी जेव्हा मला समजायला लागलं, की आपण कोणतरी काहीतरी व्हायचंय. तेव्हापासून सिव्हिल इंजिनिअर व्हायचं हे माझ्या परफेक्ट डोक्यात होतं. म्हणजे मी काही झालं तरी सिव्हिल इंजिनिअर होणार. आणि मग तिथून मग सुरुवात झाली. मी ॲक्चुअली माझं सगळं कोयना प्रोजेक्टमध्ये कोयना भोपी आलोरे या ठिकाणी माझं सगळं एज्युकेशन झालं. जे हायस्कूलचं असतं ते. आणि त्याच्यानंतर पुन्हा मी RIT कॉलेज इस्लामपूरमध्ये 1983ला डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं आणि 1986ला मी पासआउट झालो. हां. मग आता याच्या पुढचा प्रश्न येतो, ते म्हणजे जेव्हा तुम्ही पास झाल्यानंतर पहिला जो प्रोजेक्ट केला असेल, तर ओके. बऱ्याचदा एक इंजिनिअर म्हणून आपल्यावर थोडं असं टेन्शन, प्रेशर असतं, एक बरोबर, स्ट्रगल असतो. तर बरोबर. तो स्ट्रगल कसा होता आणि पहिला जो वैयक्तिकरित्या पूर्ण केला, हां. अशा प्रकल्पाची आठवण काय? नक्की, नक्की सांगेन साहेब. तर कसं झालं 86ला जेव्हा पासआउट झालो, तेव्हा मी ॲज अ साईट इंजिनियर म्हणून एक 2 वर्ष एक 2 चांगल्या कन्सल्टिंग इंजिनिअरकडे मला काम करायला मिळालं. इस्लामपूर असेल, सांगली असेल आणि त्याच्यानंतर मी सांगलीमध्ये माझं करियर चालू केलं. एक सांगलीमध्ये एक विथ मेटल बिल्डिंग घेतली. तेव्हा खरं आत्ताच्या इंजिनिअरला कुणालाच पटणार नाही. तर ते मी बिल्डिंग सायकलवरनं जाऊन म्हणजे एक 6 महिन्यामध्ये मी सायकलवरनं जाऊन ती बिल्डिंग तयार केली आणि स्वतः त्या कामावरती म्हणजे एकच बिल्डिंग अशी एक 3-4 महिन्यामध्ये पूर्ण केल्यामुळे मला पहिल्याच माझ्या कामामध्ये मला बारीक-सारीक छोट्या गोष्टी असतील त्या सर्वच्या सर्व समजल्या हं, आणि त्यामुळे मला नंतर कामं करायला काहीच अडचण नाही झाली. बरोबर. त्यामुळे पहिली प्रोजेक्ट अगदी पहिलं प्रोजेक्ट, सुरळीतपणे. पहिली माझी इमारत मी 6 महिने सायकलवरून सकाळी 9 वाजल्यापासून ही गोष्ट असेल 1988 सालची. हं, सायकलवरून 6 वाजल्यापासून संध्याकाळी 9, 8:30-9 सगळं काम पूर्णपर्यंत पूर्ण सांगलीमध्ये सायकलवरनं फिरत होतो मी वाह! आणि सायकलवरनं फिरून ती बिल्डिंग पूर्ण केली आणि बारीक-सारीक गोष्टी तेव्हाच मी त्याचा अभ्यास केला सर्व गोष्टींचा. ओके. म्हणजे असं म्हणू शकतो तेव्हाच पायाला भेंगरी लागली, चाकं लागली चाकं आणि लागली. त्याच्यानंतर पळायला सुरुवात झाली. अगदी 100% साहेब, 100%. वाह! म्हणजे मी जे तेव्हापासून जे पळतोय ते अजून वयाच्या माझ्या मी 58 वर्षापासून अजून मी पळतोय. वळतोच आहे. व्हेरी गुड. हो. आणि आता एवढ्यात रिटायरमेंटचं वय फार लांब आहे असं आपण म्हणू. आता एवढं 58 आहे असं. हं. हां. त्याच्यानंतर या क्षेत्रातल्या काही आणखीन प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की या भागामध्ये जिथं आपण काम करतोय, तिथं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे. बरोबर. आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. 100 कारण साईटवर काहीतरी मोठी दुर्घटना घडू शकते. अगदी, अगदी तर मग बरोबर. तुम्ही कशी ही साईटवर परिस्थिती हाताळता? हां, नक्की, नक्की. याबद्दल मी मुळातच एक RCC म्हणजे स्टीलवरतीच मी बोलेन सुरुवात. कशा प्रॉब्लेम्स आमचे प्रॉब्लेम कसे आले. तर काय झालं जेव्हा एक ॲज अ कन्सल्टिंग इंजिनिअर मी इस्लामपूरमध्ये मी स्वतःचा बिझनेस चालू झाला. तेव्हा माझ्या लक्षात आलं, की जी माणसं इथे बिल्डिंगची कामं करतात, तर ते सेंटरिंगवाला जो काही सांगेल, त्या हिशोबाने ते स्टील वापरायचे. म्हणजे त्यांना स्टील डिझाइन हे महत्त्वच अजिबात नव्हतं. म्हणजे काय, कसं ते सेंटरिंगवाला सांगणार, "साहेब ह्या कॉलमला 6 बार टाकूया, ह्या कॉलमला 4 बार टाकूया, ह्या कॉलम या साईजची." हे त्यांना अजिबात म्हणजे त्यांच्यामध्ये स्टील किती वापरायचं, स्टील कोणतं वापरायचं, हा काही सुद्धा कन्सेप्ट नव्हता. बऱ्यापैकी सगळे जे सेंटरिंगवाले असे जे सांगणारे असतील ना, त्यांच्यावर विश्वास ठेवून जेव्हा आम्ही इथे प्रॅक्टिस इस्लामपूरसारख्या छोट्या गावामध्ये आम्ही प्रॅक्टिस चालू करायला गेलो आणि तेव्हा माझ्या हिशोबाने एक 7-8 इंजिनिअर्स आम्ही इस्लामपूरमध्ये आलो आणि तेव्हा त्या माणसांना सगळ्यांना RCC डिझाईनचं महत्त्व, RCC स्टीलचं महत्त्व जेव्हा समजावून सांगितलं, तेव्हा मग हे झालं. पण तोपर्यंत ज्या बिल्डिंग झाल्या होत्या, त्या म्हणजे तशा खूपच वीक होत्या. पण त्यांना समजावून सांगून आम्ही मग पुन्हा जेवढं गुणवत्ताकारक आणि चांगलं काम इस्लामपूरमध्ये ह्या सिटीमध्ये करण्याचा जेवढा प्रयत्न होता, तो आम्ही केला. आणि हं. माणसांना पहिलं काम करायच्या अगोदर हे समजावून सांगायचा प्रयत्न म्हणजे इंजिनिअरचं काय काम आहे, त्याचं काय महत्त्व हे सगळं पटवून द्यायचं मालकांना आम्ही प्रयत्न केला. बरोबर. जसा हा एक मुद्दा आहे अनस्किल्ड लेबरचा, तसा आणखीन एक मुद्दा रेसिडेन्शियलमध्ये जास्त तुम्हाला ऐकायला मिळाला असेल, तो म्हणजे त्या कस्टमरचं बजेट लिमिटेड असतं बरोबर, आणि तो सांगतो, की एवढ्याच आता पैशामध्ये सगळं घर बसवून द्या आम्हाला. बरोबर, आणि एक बरोबर. इंजिनिअर म्हणून तर तुम्हाला एक दर्जेदार घर बांधायचं असतं. तर 100%. अशा वेळेला दर्जा आणि बजेट हां. या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? आता याच्यामध्ये कसं होतं, की आपण जेव्हा मालकांना पहिलं त्यांची जी मीटिंग होते, त्यांना समजा 1000 स्क्वेअर फूटचं घर असेल आणि मला आज ह्या मी टोटली वर्कआउट करताना मला एक ₹1600 स्क्वेअर फूटनी त्या घराची कॉस्ट ₹16 लाख येते.
तर ते 16 लाख म्हणजे कसं होतं, की त्यांना अगोदरच त्याची जी ओरिजिनल किंमत असते, ती जर त्यांना सांगितली तर खूप बरं पडतं. म्हणजे सुरुवातीला सांगताना आपण कमी सांगितली आणि पुन्हा सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाईज करायचं असं नाहीये. तर एकदम चांगलं दर्जेदार घर तुम्हाला द्यायचं असेल आणि क्वालिटी वाईज तुम्हाला जर काम करायचं असेल, तर सुरुवातीला सगळ्या गोष्टी, की मी बाबा हे स्टील वापरणार आहे, मी हे सिमेंट वापरणार आहे, ही क्वालिटी हे अगोदर सगळं बोलून घेतलं, तर काम संपेपर्यंत नंतर काही अडचण येत नाहीये. नाही ना. त्यामुळे ते हे हां, त्याच्या आधीच क्लिअर सगळ्या त्या गोष्टीचं गोष्टी सगळ्या क्लिअर हां, करून घ्यायच्या. क्लिअर करून घ्यायच्या सगळ्या. दुसरं गव्हर्नमेंटमध्ये पण तुम्ही काम केले, तर हो. ते कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर काम केले आजपर्यंत? गव्हर्नमेंटमध्ये मी एक 8 ते 9 ब्रिज बांधले वाळवा तालुक्यामध्येच. एक मोठी पीएससी बांधले, जवळजवळ 10-15 सब सेंटर बांधलेत, ग्राम सचिवालय एक 2-3 बांधलेत आणि बहुतेक तालुक्यात माझ्या ह्या वाळवा तालुक्यामध्ये मी प्रत्येक गावामध्ये एक स्कूल बिल्डिंग बांधली. म्हणजे असं कोणतं गाव नाहीये वाळवा तालुक्यातलं, की ज्या गावामध्ये मी माझं काम केलेलं नाहीये. क्या बात प्रत्येक गावामध्ये काम केलंय मी. आणि खरं सांगायला मला खूप आनंद होतो, की ह्या वाळवा म्हणजे इथे वाळवा तालुक्यामध्ये एक बिल्डिंगमध्ये मी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा बिल्डिंगमध्ये एक नाव कमवलेलं एक इंजिनियर आहे. इंजिनियर. हां. नक्कीच नक्कीच. म्हणजे आणि बिल्डिंगमध्ये स्पेशलायझेशन असणारा म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये कसं होतं, माणसं पैसे मिळवण्यासाठी मग रोड्स बाकी सगळी कामं करत बसतात. त्याच्यात खूप पैसे मिळतात. बिल्डिंगमध्ये पैसे कमी मिळतात म्हणून माणसं ते बिल्डिंग काम नको म्हणायचे आणि तीच कामं मी योग्यरित्या योग्य वेळेत आणि चांगली कामं केलेली आहेत. म्हणजे माझ्या अजून जवळ-जवळ बिल्डिंग 30-35 वर्षाची बिल्डिंग विदाऊट लिकेज मी 100% जाऊन दाखवतो, की त्या बिल्डिंगला लिकेज सुद्धा नाहीये. क्या बात. वा. जसं हे एक फार महत्त्वाचं तुम्ही काम करताय, आता जसं सांगितलं तुम्ही शासनाच्या माध्यमातून. त्यातलाच हा दुसरा प्रश्न आहे. तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला सांगली जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास करायचा असेल, बरोबर. तर कुठल्या क्षेत्रांवर, सेक्टरवर आता काम जास्त झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? तर सांगली जिल्ह्याचा विकास हा खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. आता आपण बघितलं जस्ट तुम्ही साहेब आता येतानाच बघितलं असेल, की सगळीकडे काँक्रीट रोड चालू आहेत. रोडची भरपूर कामं चालू आहेत सांगली जिल्ह्यामध्ये. शहरं मोठी होत चाललेत, त्याच्यामध्ये पण बाहेरून सगळे रोड चाललेत. पण आपल्याला सगळ्यात म्हणजे एक सोशल व्ह्यू म्हटलं, तर झाडं सगळी बऱ्यापैकी कट झालीत सगळीकडे. झाडांची संख्या ही आम्ही जेव्हा काम चालू केलं, तर तेव्हा ती जी असेल, तर त्याच्या फक्त 20% झाडं राहिली आहेत. तर मी सगळ्यांना ज्या डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, की तुम्ही घर बांधताना घराशेवटी तुम्ही घराबरोबर तुम्ही तुमच्या भोवताली एक 6-7 झाडं ही लावलीच पाहिजेत. म्हणजे त्यांनी इतकी त्याची गरज आहे, की तुम्हाला ती जाणवेल. म्हणजे आता जे वातावरणामध्ये होणारी वाढ ह्या काँक्रीट रोड्समुळे किंवा काँक्रीट जंगलमुळे ही तुम्हाला कमी करायची असेल आणि सर्वांगीण विकास आपण जेव्हा असं म्हणेल, की तुम्ही हेल्दी राहाल. हं. तुम्ही हेल्दी राहाल तेव्हाच तुमचा हा सर्वांगीण विकास झाला असं मी नक्की म्हणेन. त्यामुळे तुमच्या ह्या वाढत्या विकासाबरोबर ह्या ग्रीनरी म्हणजे ही जी झाडं आहेत ना, जी तुम्हाला ऑक्सिजन देणार आहे, त्याची पण तेवढीच गरज आहे. तुमचं टेम्परेचर मेंटेन करणार आहे, त्याची पण तेवढी गरज आहे. तर तुम्ही ह्या सर्व विकासाबरोबर थोडंसं फार याच्याकडे पण नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात, की कन्स्ट्रक्शन सोबत एन्व्हायर्नमेंट हे एक्झॅक्टली. फार हां. महत्त्वाचं आहे हो, आणि ग्रीन हो. बिल्डिंगची कन्सेप्ट सुद्धा आता ऑलरेडी हो, हो, आलेलीच आहे. हो. तर मग अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत अजून या पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी? खूप खूप चांगला प्रश्न विचारला, की एवढे मोठे-मोठे रोड्स होतात. आता मी साधं हे देईन, म्हणजे एक ॲज अ मित्र म्हणून तुम्हाला मला सांगायला नक्की आनंद वाटेल, हं. की हा जो आता पेठ सांगली रोड आहे, 800 कोटीचा रस्ता होतोय. पण याच्यामध्ये माहीत नाही मला, की तेवढीच 800 कोटीमधले भले ते तुम्ही 50 लाखाची झाडं लावा कडेनं. 800 कोटी झाडामध्ये 50 लाखाची कडेनं झाडं लावा आणि ती एक 10-15 वर्ष जगवा झाडं. तर तुम्हाला हा रोडचा प्रोजेक्ट सक्सेस झाला असं मी नक्की म्हणेन. क्या बात. आणि मी खरंच सजेशन करेन, तुम्ही जेव्हा गव्हर्नमेंटचं तुमचं काम आहे ना, तर त्याच्यामध्ये खरोखर गव्हर्नमेंटने पण प्रोव्हिजन केलंय, की तुम्ही हा रोड करताय, ही तुम्ही मोठी इमारत बांधताय, की त्याच्यामध्ये तुम्ही झाडं लावा. हे टेंडरमध्ये असतं, पण कोणीही त्याच्याकडे बघत नाही. हं, हं. आणि ते तुम्ही काही करून केलंच पाहिजे, सक्सेस केलं पाहिजे, तर तुम्हाला तुमचं ही डेव्हलपमेंट खरंच चांगली झाली असे नक्की वाटेल. वाह! दुसरा आता एक अवघड प्रश्न म्हणजे असा, इतके प्रोजेक्ट केल्यानंतर इतक्या वर्षांमध्ये जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, ओके. तर तो प्रोजेक्ट कुठला असेल आणि काय स्पेशालिटी आहे त्या प्रोजेक्टमधली? काय सांगाल? एक चांगला प्रोजेक्ट म्हणजे म्हणजे एखादा असा प्रोजेक्ट असतो, की ज्यामुळं आपल्याला नाव मिळतं, एक्झॅक्टली. ज्याच्यामुळे आपल्याला ओळख मिळते. काय एखादा प्रोजेक्ट असतो, ज्याच्यावर आपल्याला काम केल्यानंतर अभिमान वाटतो, की हा प्रोजेक्ट मी केलेला आहे असा. तर असा एखादा प्रोजेक्ट? आता सगळ्यात मोठा हा प्रोजेक्ट आहे, हा वृद्धाश्रमासारखा आहे. आणि बऱ्यापैकी हे सगळे डेव्हलपमेंट सगळे होत असताना मी एक सामाजिक काम म्हणून बघेन, की जे आता प्रत्येकाच्या घरामध्ये जे वयोवृद्ध आई-वडील आहेत, तर त्यांच्यासाठी एक चांगला
एक प्रोजेक्ट म्हणजे ज्या ठिकाणी संध्याकाळी ते जाऊन बसतील, छोटीशी गार्डन आणि त्यांच्या सगळ्याच ज्या फॅसिलिटी आहेत, कारण त्यांना वेळ प्रत्येकाच्या घरामध्ये सगळ्यांना इतकी कामं झालीत, त्यांच्या मुलांना, त्यांच्या नातवांना सगळे इतकी की त्यांच्याशी त्या घरातल्या माणसांना बोलायला अजिबात वेळ मिळत नाहीये. तर त्यांच्यासाठी मला जर एक चांगला आता म्हणजे आहे माझ्या डोक्यामध्ये प्रोजेक्ट, पण जेवढं मला चांगलं काम करता येईल म्हणजे इन्क्लुडिंग गार्डन, त्यांचं वाचनालय, मंदिर असा एक मोठा प्रोजेक्ट आहे. तर त्याच्यावरती काम करायला आणि माझं एक ते ध्येय आहे की एक खूप मोठं ते प्रोजेक्ट आपल्याला कंप्लीट करायचं आहे म्हणून. आणि बरोबर. त्याच्यामध्ये मी नक्कीच काम करेन आणि खूप चांगलं काम करेन. क्या बात आहे. त्याच्यानंतर असं आहे कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय त्याचे पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? एक्झॅक्टली. तर स्टील म्हटलं तर मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी 1986-87 म्हणजे टॉर स्टीलचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासून मी काम करतोय. म्हणजे जेव्हा पिळाचे बार, तेव्हा अगदी मराठीत माणसं म्हणायचे हा पिळाचा बार हो, आलाय. हो. जेव्हा प्लेन बारला पिळाचे बार आले का, तर त्याच्यामध्ये त्याची स्ट्रेंथ वाढण्यासाठी, त्याच्यामध्ये स्ट्रेंथ स्टील वाढण्यासाठी. मग आता स्टील आपण वापरताना कसं वापरलं पाहिजे, तर त्याची गुणवत्ता कशी, तर त्याच्यामध्ये त्याचे ते प्रत्येक गाडीबरोबर त्याच्या टेस्ट रिपोर्ट्स असतात त्या स्टीलचे. मग माणसं बघताना काय करतात की रेट बघतं फक्त, अरे हा 2 रुपयांनी स्वस्त आहे म्हणून आपण ती सळी घेऊया. तर तसं न करता त्या स्टील्समध्ये त्याची स्ट्रेंथ, त्याची टेन्साईल स्ट्रेंथ, त्याच्या सगळे त्याचे तो लोड बार किती घेतोय, ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याचा एखादा थोडंसं तुम्ही दुकानात घ्यायच्या आधी त्याचा जर रिपोर्ट असेल तर तो बघा आणि बेस्ट मधले बेस्ट स्टील तुम्ही वापरा. कारण त्याच्यावरती तुमच्या बिल्डिंगचं आयुष्य आहे. याचा तुम्ही 2 रुपयाने कमी आहे म्हणून स्वस्त घेऊ नका. पण त्या स्टीलची चांगली क्वालिटी आहे, चांगले रिझल्ट आहे, तेच वापरा. मी नक्की सजेशन करेन असं तुम्हाला. ओके. दुसरं आयकॉन स्टील तुम्ही कधी आजपर्यंत वापरलंय का? आयकॉन तुमचा वापरलं अनुभव प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा आहे? आहे. सर्व्हिस म्हणून पण खूप चांगला आहे, प्रॉडक्ट म्हणून पण खूप चांगला आहे. मल्टी स्टोरेजला तर खूपच छान आहे ते आणि आहे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी, म्हणजे त्याचे रिपोर्ट्स पण खूप चांगले आहेत. टेस्ट पण करून घेतले मी आर-आय-टी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजमधून ते टेस्ट पण करून घेतलेत एका साईटसाठी. आहे त्याचे रिझल्ट खूप छान आहेत. ओके. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? मी नवीन इंजिनियर्सना हा सल्ला देईन की पहिल्यांदा मालकांशी तेव्हा तुम्ही जर प्रायव्हेट 1-2 मिनिटं बोलत हो, राहील. अगदी, अगदी. बिलकुल. प्रायव्हेट जर बंगलोज आहेत तर बोलताना त्या मालकांशी तुम्ही स्टील काय वापरणार आहे, सिमेंट काय वापरणार आहे, तर त्याच्या गुणवत्ता कशी आहे हे पण त्यांच्याशी डिस्कस करा त्यांच्याशी. आणि तुम्ही खरोखर आहे ना की पूर्ण एक तर तुम्ही जेव्हा मोठा बंगला असेल तर कंपल्सरी आरसीसी डिझायनरचा वापर तुम्ही यूज करा. म्हणजे त्याच्याकडून डिझाईन घ्यायचं आणि मगच वापरायचं. तुमच्या मनाने तुम्ही काही वापरू नका. कारण आपल्याला बिल्डिंगचं आपण ज्या बिल्डिंग पूर्ण करायची आहे त्याचं कमीत कमी आयुष्य हे 100 वर्ष असलंच पाहिजे. आणि 100 वर्ष जर त्याचं लाईफ मिळण्यासाठी जेवढ्या गोष्टी करता येतील आपल्याला, मग त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सल्टंट, जर बिल्डिंग चांगली दिसण्यासाठी आर्किटेक्चर घ्या, बिल्डिंगचं लाईफ वाढण्यासाठी आरसीसी डिझायनरचा वापर करा, बिल्डिंगचं आयुष्य वाढण्यासाठी, लाईफ वाढण्यासाठी जेवढ्या क्वालिटीचं मटेरियल वापरता येईल, मग त्यामध्ये सिमेंट, स्टील, बाकी सगळ्या ब्रिक्स असतील ते सगळं वापरा. आणि तुम्हाला जर तुम्ही गुणवत्ताधारक जर इमारत दिली, तर तुमच्या आयुष्यात बिल्डिंग दिली, तर तुम्हाला काहीही पुढच्या कामांना तुमचंच नाव होणार आहे आणि तुम्ही नक्कीच पुढे काम कराल. तुम्ही गुणवत्ताधारक इमारत पण द्या आणि तुम्ही स्वतः पण काम करा. म्हणजे हा तर एक महत्वाचा सल्ला तुम्ही सो हे होते इंजिनियर सुनील पाटील सर आणि त्यांनी फार 2 महत्वाचे मुद्दे सांगितले त्याप्रमाणे की दर्जावर तर लक्ष दिलं पाहिजे. पण मला त्याहीपेक्षा एक त्यांचा महत्वाचा मुद्दा त्यांनी मगाशी बोलताना सांगितला तो आवडला. म्हणजे वाळवा तालुक्यातल्या अशी एकही गाव नाही की जिथे त्यांनी बांधलेली शाळा नाही. मला असं वाटतं की देश उभारणीमध्ये इंजिनियरचा फार मोठा वाटा असतो असं आपण म्हणतो. आणि त्यातलेच एक इंजिनियर इथं मला बसलेले आहेत की जे गाव पातळीपासून ह्या सगळ्या शासकीय योजना आहेत त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. जेव्हा एक गावात 2 गावांना जोडणारा ब्रिज बांधत असतो तो इंजिनियर देश उभारणीचंच काम करत असतो एका अर्थानं. आणि त्याचंच तुम्ही एक महत्वाचं काम करताय. भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आपल्याला आयकॉनिक